नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1000 जागांसाठी व स्थानिक अधिकारी या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या मेगा भरती अंतर्गत मित्रांनो 1000 जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामधील महाराष्ट्रातील जागांसाठी तुम्हाला कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाण मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स परीक्षा ठिकाण दिलेले आहेत, जे एक्झाम सेंटर नजीक तुमच्या आहेत ते सिलेक्ट करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता। पे स्केल सुद्धा तुम्हाला 48,480 हा बेसिक पे असणार आहे, ते 85,920 जवळपास 50-60,000च्या प्लस जास्त मित्रांनो तुमच्यापेक्षा सॅलरी तुम्हाला इनिशियली या ठिकाणी मिळणार आहे। आज आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार। त्या मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि मेक शुअर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघाल। डिटेलमध्ये मी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पंजाब अँड सिंध बँक या भारत सरकारचा जो उपक्रम आहे किंवा भारत सरकारची जी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये स्थानिक बँक अधिकारी JMGS स्केल 1 मधील पदांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्थात या ठिकाणी सर्व इंडियन सिटीजन्स इलिजिबल आहेत मित्रांनो अप्लाय करण्यासाठी ऑल ओव्हर इंडिया। मात्र महाराष्ट्रातील जागांसाठी तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करू शकता, जेणेकरून तुम्हाला नोकरी ठिकाण त्या ठिकाणी कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये मिळेल। स्थानिक बँक अधिकारी पदासाठी नक्कीच एक चांगली संधी आपल्याला म्हणता येईल। सेंट्रल गव्हर्नमेंटचा नोकरीचा तुम्हाला संधी या ठिकाणी या भरती मार्फत मिळत आहे। बघूया पुढे काय त्यांनी म्हटलेलं आहे। सर्वात अगोदर आपण बघणार आहोत सॅलरी तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे। तर बघा, स्केल ऑफ पे आणि अदर फॅसिलिटीज मध्ये तुम्ही बघू शकता 48,480 ते 85,920 हा पे स्केल तुमचा या ठिकाणी राहणार आहे। सो या सर्व गोष्टी आहेत, प्लस तुम्हाला या ठिकाणी जे बाकीचे बेनिफिट्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। सो सॅलरी बेस्ड इन क्लास आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। प्लस 3 तुम्हाला इन्क्रीमेंट त्या ठिकाणी स्केल ऑफ पे सुद्धा त्या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर मिळणार आहेत। या सर्व गोष्टी मित्रांनो पॉझिटिव्ह आहेत। पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो डिटेल्स ऑफ स्टेट वाईज वॅकन्सीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये मॅन्डेटरी लँग्वेज तुम्हाला मराठी जर येत असेल तर महाराष्ट्रामधून तुम्ही एकूण 60 जागांसाठी अप्लाय करू शकता। 1000 जागा आहेत टोटल। मराठी भाषेअंतर्गत तुम्ही जर महाराष्ट्रासाठी अप्लाय करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण मराठी भाषेअंतर्गत 60 जागा भरल्या जाणार, ज्यापैकी ओपनच्या 25 जागा आहेत, EWHच्या 6, OBCच्या 16, STच्या 4, SCच्या 9 जागा आहेत। या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी HI आणि OC साठी एक जागा रिझर्व्ह आहे, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सो या बेसिसवर महाराष्ट्रातील जागांसाठी नक्की प्रयत्न करणे तुम्हाला आवश्यक आहे, कारण तिथे दुसरे कोण कॅन्डिडेट अप्लाय करू शकणार नाहीत, कारण त्यांना मॅन्डेटरी लिहिता बोलता वाचता मराठी भाषा आली पाहिजे। पुढे बघूया आपण याबाबतची अधिक माहिती घेऊया। यामध्ये बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला काय पाहिजे, जे 20/4/2026 रोजी कंप्लीट पाहिजे। ऑफिसर JMGS स्केल 1 साठी डिग्री ग्रॅज्युएशन इन कोणत्याही विषयामध्ये डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्यामार्फत किंवा गव्हर्नमेंट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्यामार्फत कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे पोस्ट बेसिक क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स तुमचा असणे आवश्यक आहे। कमीत कमी 18 मंथचा एक्सपिरियन्स आणि या ठिकाणी मागितला आहे। कोणतीतरी शेड्यूल कमर्शियल बँक और एनी रिजनल रूरल बँक मधला या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। सो हे गोष्ट सुद्धा कंपल्सरी आहे मित्रांनो। एक्सपिरियन्स प्लस डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे। आता यामध्ये एज लिमिट बघा, मिनिमम 20 इयर्स मॅक्झिमम 30 इयर्स एज लिमिट या ठिकाणी हे ओपन साठी राहणार आहे, जे 1/3/2026 रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे। यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे, तुम्ही बघू शकता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष, त्यानंतर अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 इयर्स आणि एक्स सर्व्हिसमॅन 5 इयर्स यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। आता यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे बघा, तर सिलेक्शनमध्ये पहिला रिटन टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड बाबतचे 120 क्वेश्चन 120 मार्कांसाठी असणार आहेत। इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये तुमची एक्झाम होईल। टोटल 2 तासाचा टाइम अवधी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। यानंतर तुमचं स्क्रीनिंग सुद्धा असणार आहे मित्रांनो, पर्सनल इंटरव्ह्यू, फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर तुमची लोकल लँग्वेजमधली टेस्ट जे फक्त क्वालिफाईंग असणार आहे आणि फायनल सिलेक्शन तुमचं घेतलं जाईल। सो या बेसिसवर या टप्प्यांवर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी मित्रांनो केलं जाणार आहे। पुढे बघा, या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत, तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, जळगाव आणि अकोला इतक्या ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। नजीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता। भरपूर एक्झाम सेंटर्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो फॉर्म फी एक वेळ बघून घ्या तुम्ही।
SC ST हँडिकॅपसाठी 100+ ॲप्लिकेबल टॅक्सेस प्लस पेमेंट गेटवे चार्जेस जे असतील ते तुम्हाला भरायचे आहेत. जनरल EWS अँड OBCसाठी 850 अधिक ॲप्लिकेबल टॅक्सेस अँड पेमेंट गेटवे चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करताना ही फी त्या ठिकाणी भरू शकता. अप्लाय कशा प्रकारे करायचं, जर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला punjabsindhbank.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. 31 तारखेपासून सुरुवात होतो ऑनलाईन अप्लायशन करण्यासाठी. 20/4/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. जवळपास 20-21 दिवसाचा टाइम त्यांनी या ठिकाणी या भरतीसाठी दिलेला आहे. एक चांगली संधी आहे मित्रांनो. जर तुम्ही क्वालिफाय होत असाल, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल शेड्यूल कमर्शियल बँकेचा, तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करा. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.